एव्हरीवन, आज आपला प्लांट वॉटर रिलेशन या टॉपिकचा लास्ट लेक्चर आहे. आज आपण स्टोमाटास काय असतात हे बघणार आहोत. म्हणजे स्टोमाटा जेवढं मायन्यूट स्ट्रक्चर आहे लीफचं तेवढंच ते इम्पॉर्टंट सुद्धा आहे. प्लांटच्या सगळ्याच जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात, स्टार्टिंग फ्रॉम फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, या सगळ्यांमध्ये पार्ट घेणारा पार्ट ऑफ प्लांट दॅट इज स्टोमाटास. स्टोमाटास काय असतात, त्यांचं स्ट्रक्चर, मग त्यांच्या बेसिसवर कोणत्या थेरीज आहे हे बघणार आहोत. सो ट्रान्सपिरेशनशीच रिलेटेड हा पार्ट आहे दॅट इज स्टोमाटास. लास्ट लेक्चरपर्यंत आपण ट्रान्सपिरेशन, ट्रान्सलोकेशन, त्याच्या डिफरंट थेरीज, मग प्लांट वॉटरचे मीन्स वॉटरचे कॅरेक्टरिस्टिक, त्याच्या थेरीज, हे सगळं बघितलं. आज आपलं लास्ट लेक्चर आहे या टॉपिकमधलं. त्यात आपण स्टोमाटास डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन, त्याच्यात ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस ते दोन्ही बघणार आहोत. सो लेट स्टार्ट आवर टॉपिक दॅट इज स्ट्रक्चर ऑफ स्टोमाटल ॲपरेटस. सो आता स्टोमाटल ॲपरेटस मीन्स व्हॉट. सिलेबसमध्ये तुम्हाला डायग्राम्स दिलेल्या आहेत. मी त्या डायग्राम्सच्या इमेजेस तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल PDF फॉर्ममध्ये. सो एक ॲपरेटस असतं, एक ॲपर्चर असतं ज्या थ्रू एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस होतात. ज्या काही रिॲक्शन्स आहे एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या, इवन इट इज फॉर रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस और ट्रान्सपिरेशन, ज्या काही एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं दॅट इज स्टोमाटल ॲपर्चर मधनं होत असतं. सो स्ट्रक्चर काय असतं स्टोमाटासचं ते बघू. मायन्यूट स्ट्रक्चर असतं, इलिप्टिकल पोर्स बाउंडेड बाय 2 किडनी और डम्बल शेप गार्ड सेल्स. जे स्टोमाटासचं स्ट्रक्चर आहे हे 2 गार्ड सेल्स, स्टोमा मीन्स स्पेस, आणि ॲसेसरी सेल्सनी बनलेलं असतं. 2 गार्ड सेल्स असतात. लक्षात ठेवायचं की स्टोमाटासचं जे स्ट्रक्चर आहे त्यात 2 गार्ड सेल्स प्रेझेंट असतात. ह्या गार्ड सेल्स आयदर किडनी शेप असू शकतात किंवा डम्बेल शेप असू शकतात. मग आणि मायन्यूट असतं, इलेप्टिकल पोर्स असतात, मीन्स तिथे स्पेस असते, पोर्स मीन्स ओपन प्लेस असते ज्या थ्रू एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर्स होते. देन 2 गार्ड सेल्सनी बनलेलं असतं. स्टोमाज मीन्स स्पेस असते त्यामध्ये. देन ॲसेसरी सेल्स प्रेझेंट असतात अराउंड द गार्ड सेल्स. आणि आता गार्ड सेल्स आणि ॲसेसरी सेल्स काय आहे आपण रिस्पेक्टिव्हली बघणार आहोत. सो आता मी म्हटलं की जे गार्ड सेल्स आहेत ते आयदर किडनी शेप असू शकतात किंवा डम्बेल शेप असू शकतात. मग कोणत्या प्लांट्समध्ये किडनी शेप असतात आणि कोणत्या प्लांट्समध्ये डम्बेल शेप असतात ते बघू. दॅट इज डायकॉटिलिडॉन्समध्ये किडनी शेप असतात. देन ग्रासेसमध्ये डम्बेल शेप असतात. आणि एक तुम्हाला जीनस आहे सिलेबसमध्ये फॉर एक्झाम्पलसाठी दिलेला आहे दॅट इज सिपॅरस. या सिपॅरस प्लांटचे जेवढाही स्पेसिस आहे ते दोनही स्ट्रक्चर शो करतात दॅट इज किडनी शेप ऑल्सो अँड डम्बेल शेप ऑल्सो. त्यांचे स्टोमाज किडनी शेप पण असतात आणि डम्बेल शेप पण असतात. सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ गार्ड सेल्स इन डिफरंट प्लांट्स. देन हे जे गार्ड सेल्स आहे हे मॉडिफाईड एपिडर्मल पॅरेन्कायमा सेल्स असतात. पॅरेन्कायमा सेल्स काय असतात तुम्ही 11th बघितलं असेल. सो हे मॉडिफाईड स्ट्रक्चर असतं पॅरेन्कायमा सेल्सचं, जे ओपनिंग क्लोजिंग, जे स्टोमाटाची ओपनिंग आणि क्लोजिंग होते. डे टाईममध्ये स्टोमाटाज ओपन असतात, नाईट टाईममध्ये ते क्लोज होतात. मग ते ओपनिंग आणि क्लोजिंग कशी होते याच्यासाठी रिस्पॉन्सिबल जे सेल आहे स्टोमाटासचे दॅट इज गार्ड सेल. आता गार्ड सेल बेसिकली काय आहे आणि ॲसेसरी सेल्स काय आहे हे बघू. गार्ड सेल्स आर लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल, अनइवनली थिक वॉल, इनर wall is thick inelastic and lateral wall is thin and elastic. हे शब्द लक्षात ठेवायचे. दॅट इज कोणती जी वॉल आहे ती थिक आहे, इनइलास्टिक आहे, आणि कोणती थिन आणि इलास्टिक आहे. याच्यात कन्फ्युजन होतं आणि MCQजमध्ये पण बेसिकली असे क्वेश्चन विचारले जातात. सो लक्षात ठेवायचं की कोणती वॉल ही थिक आणि कोणती वॉल ही थिन आहे. सो गार्ड सेल हे लिव्हिंग सेल्स असतात, न्यूक्लिएटेड असतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. सिंगल मीन्स एक न्यूक्लियस इच ऑफ द गार्ड सेल्स प्रेझेंट असतो. लिव्हिंग असतात, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, सेल्फ ॲक्टिव्हिटीज चालू असतात. अनइवनली थिक वॉल असतात, मीन्स इवन थिक वॉल नसते की बेसिकली याच डायमीटरची जे थिक असेल अनइवन असते. सो दॅट इज अनइवन थिक वॉल. 2 वॉल्सनी बनलेला असते दॅट इज inner wall which is
facing to the stomas, and means lateral wall which is not facing to the stoma, which is facing to the accessory cells. तो 2 walls असतात त्यामध्ये. So that is, sorry, not facing to accessory cells, it is facing to inner cytoplasmic material of the गार्ड सेल्स. ज्या गार्ड सेल्सचं इनर सायटोप्लाझ्मिक मटेरियल असतं त्याला एक वॉल फेस करते, आणि जे आउटर असते दॅट इज इनर टू द स्टोमास ती थिक असते. सो बेसिकली 2 वॉल्स असतात, इनर वॉल अँड लॅटरल वॉल. देन गार्ड सेल्समध्ये फ्यू क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात, थोडेफार क्लोरोप्लास्ट असतात, बट दे आर पुअर इन फोटोसिंथेसिस. आता क्लोरोप्लास्ट म्हटलं की आपल्याला जे लक्षात येतं दॅट इज फोटोसिंथेसिस, बिकॉज क्लोरोप्लास्ट आर फोटोसिंथेटिक पिगमेंट. सो क्लोरोप्लास्ट असतात बट दे आर इन पुअर फोटोसिंथेसिस. ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाही बिकॉज गार्ड सेल्सच्या साईडनी जे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं दॅट इज स्टोमास, तिथनं गॅसेस एक्सचेंज होत असते. सो गॅसेस एक्सचेंज तिथनंच होत असल्यामुळे तिथे पुअर फोटोसिंथेसिस होतं. देन ॲबिलिटी टू चेंज देअर साईज, ऑब्वियसली गार्ड सेल्स आहे, हे गार्ड सेल्स रिस्पॉन्सिबल असतात स्टोमाटासच्या क्लोजिंग अँड ओपनिंगला. तो जे ॲबिलिटी आहे या गार्ड सेल्समध्येच असते टू म्हणजे ते कधी फ्लॅसिड होतात कधी टर्जिड होतात. याच ॲक्टिव्हिटीमुळे जे स्टोमाटास आहे ते ओपन आणि क्लोज होतात. सो बेसिकली गार्ड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटीज ऑफ स्टोमाटास. देन नेक्स्ट इज ॲक्सेसरी सेल्स. ॲक्सेसरी सेल्स हे गार्ड सेलच्या अराउंड प्रेझेंट असतात, एक त्यांची लेअर प्रेझेंट असते गार्ड सेल्सच्या अराउंड. दे आर एपिडर्मल सेल्स. एपिडर्मल सेल्स असतात आणि त्यामध्ये K+ आयन दॅट इज पोटॅशियम आयन चे रिझर्वायर्स असतात. आता पोटॅशियम आयन हे का नेसेसरी आहे हे आपण जेव्हा थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट बघू तेव्हा आपल्याला यात K+ आयनचं ट्रान्सपोर्ट कसं होतं ते बघायचं आहे. सो रिझर्वायर्स K+ आयनचे रिझर्वायर्स ॲक्सेसरी सेल्समध्ये प्रेझेंट असतात. हे लक्षात ठेवायचं. इवन इन बोर्ड्स अँड एंट्रन्स MCQजमध्ये विचारल्या जातात असे क्वेश्चन की विच इज सेल्स इज रिझर्वायर ऑफ K+ आयन. तर सपोज त्यामध्ये ऑप्शनमध्ये ॲक्सेसरी सेल्स नसेल, स्टोमाटाज असेल, सो ऑप्शन विल बी स्टोमाटाज. अँड इफ स्टोमाटा नसेल आणि त्याच्या अंदर डीप त्याच्या आणखी डीपमध्ये ऑप्शन्स दिले असेल तो सिलेक्ट ॲक्सेसरी सेल्स. सो दिस इज रिझर्वायर्स ऑफ K+ आयन. आणि ॲक्सेसरी सेल्सला सबसिडियरी सेल्ससुद्धा म्हटले जाते. सो कन्फ्यूज नाही व्हायचं, ॲक्सेसरी सेल्स आर ऑल्सो सबसिडियरी सेल्स. सो आता आपण स्टोमाटासचे जे 2 मेन सेल्स आहेत दॅट इज गार्ड सेल अँड ॲक्सेसरी सेल्स बघितलं. आपण गार्ड सेल्सला म्हटलं की ॲबिलिटी ऑफ चेंज देअर साईज, आणि ते साईज चेंज का बरं करतात फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. सो आता ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमा काय आहे ते बघू. सो बेसिकली डे टाईममध्ये स्टोमाटास ओपन असतात, नाईट टाईममध्ये स्टोमाटास क्लोज होतात, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जी ॲक्टिव्हिटी आहे ओपनिंग अँड क्लोजिंग हे टर्गर क्रिएट होतं गार्ड सेलमध्ये. आता टर्गर काय आहे हे आपण या लेसनच्या सेकंड लेक्चर जे होतं त्यामध्ये आपण ज्याही प्रोसेसेस शिकलो त्यामध्ये टर्जिडिटी, फ्लॅसिडिटी, हायपरटॉनिक, हायपोटॉनिक या सगळ्या ज्या टर्म्स होत्या हे डीपली डिस्कस केल्या आहेत. सो हे जे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ गार्ड सेल्स आहे हे कंट्रोल केले जातं बाय द टर्गर ॲक्टिव्हिटी इन गार्ड सेल्स. सो आता डे टाईममध्ये आणि नाईट टाईममध्ये रिस्पेक्टिव्हली काय रिॲक्शन्स होतात, कशा प्रकारे ओपनिंग अँड क्लोजिंग होते हे बघू. सो फर्स्ट इन डे टाईम गार्ड सेल्स बिकम टर्जिड. आता डे टाईममध्ये वेरियस ॲक्टिव्हिटीज चालू असतात प्लांट सेलमध्ये, दॅट इज रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन, ट्रान्सलोकेशन ऑफ फूड, ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. हे एवढंही आतापर्यंत जेवढ्याही ॲक्टिव्हिटीज आपण शिकलो त्या डे टाईममध्ये चालू असतात. इवन सिंथेसिस ऑफ ग्लुकोज दॅट इज फोटोसिंथेसिस हे सुद्धा डे टाईममध्ये चालू असते. सो ड्यू टू दॅट ॲक्टिव्हिटीज गार्ड सेल गेट्स टर्जिड अँड क्रिएट्स टर्गर. आता टर्गर प्रेशर क्रिएट झालं दॅट इज एंडोस्मोसिसची कंडिशन क्रिएट होणार, दॅट इज क्रिएटिंग टर्गर प्रेशर. आता हे जे टर्गर प्रेशर क्रिएट होतं त्याने जे थिन वॉल ऑफ गार्ड सेल आहे
त्याला इफेक्ट होतं, मीन्स दे कॉजेस प्रेशर टू द थिन वॉल ऑफ गार्ड सेल. आपण आधीच बघितलं जी थिन वॉल आहे ते इलास्टिक आहे, दॅट इज इलास्टिक आहे म्हणजे प्रेशर त्याच्यावर क्रिएट झाल्यावर त्याची जी साईज आहे ते चेंज होईल अँड विदाउट ब्रेकेज त्याची साईज चेंज होईल बिकॉज ते इलास्टिसिटी शो करतं. सो टर्गर प्रेशर क्रिएट झाल्यावर जी थिन वॉल आहे गार्ड सेलची इज कॉजेस चेंज इन साईज आणि त्याची साईज चेंज झाल्यावर जे इनर थिक वॉल आहे जी इनइलास्टिक आहे, थिन वॉल ही इलास्टिक आहे, ड्यू टू दॅट प्रेशर त्याच्यावर जेव्हा ॲक्ट होईल तेव्हा ती साईज चेंज करेल. बट इनर थिक वॉल ही इनइलास्टिक आहे त्यामुळे ती डायरेक्टली पुल्ड होणार, ती साईज चेंज करणार नाही. सो इनर थिक वॉल विल डायरेक्टली गेट पुल्ड अँड इनर थिक वॉल जर पुल झाली तर ऑब्वियसली स्टोमाटाज विल ओपन. इनर थिक वॉल पुल झाल्यामुळे ती इनसाइड मीन्स स्टोमाटासच्या आउटसाइड आणि गार्ड सेलच्या इनसाइड पुल होईल आणि त्यामुळे जे स्टोमाटाची जी स्टोमा आहे जी ओपन प्लेस आहे ती ओपन होईल. सो दिस इज बेसिकली ॲक्टिव्हिटी इन डे टाईम, म्हणजे डे टाईमला स्टोमाटास कसे ओपन होतात ते आहे. फर्स्ट गार्ड सेलमध्ये टर्जिडिटी होणार. आता टर्जिडिटी का बरं? बिकॉज वेरियस रिॲक्शन्स ज्या डे टाईममध्ये प्लांटमध्ये होतात ज्या आतापर्यंत आपण शिकलो त्या वेरियस रिॲक्शन डे टाईममध्ये चालू असतात. त्या रिॲक्शन्समुळे जे गार्ड सेल आहे ते टर्जिडिटी शो करेल. टर्जिडिटी गार्ड सेलमध्ये आल्यानंतर एंडोऑस्मोसिस ही कंडिशन क्रिएट होणार. आता एंडोऑस्मोसिस काय आहे हे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये डीपली बघितलं आहे. व्हॉट इज एंडोऑस्मोसिस, व्हॉट इज एक्झोऑस्मोसिस. ऑस्मोसिसचे टाईप्स असतात. याच्या सॉल्वंटचं जे ट्रान्सपोर्ट होतं बेसिकली ऑन दॅट बेसिस एंडोऑस्मोसिस अँड एक्झोऑस्मोसिस डिफरन्शिएट केले आहेत. सो टर्जिडिटी क्रिएट झाल्यामुळे एंडोऑस्मोसिस तिथे क्रिएट होणार, ही कंडिशन क्रिएट होणार. देन इट कॉजेस टर्गर प्रेशर टू द थिन वॉल ऑफ गार्ड सेल. थिन वॉल आहे थिन वॉल ही इलास्टिक आहे. सो इलास्टिक असल्यामुळे ती साईज चेंज करेल. सपोज एखाद्या इलास्टिक गोष्टीवर आपण प्रेशर दिलं तर ती साईज चेंज करते, इलास्टिसिटी शो करते. सो थिन वॉल इलास्टिसिटी शो केल्यामुळे त्याच्यावर टर्गर प्रेशर ॲक्ट झाल्यामुळे जी इनर थिक वॉल आहे ती ऑब्वियसली पूल होणार. आता इनर थिक वॉल जर पूल झाली, इनर मीन्स स्टोमाच्या इनर जी प्रेझेंट असते ती थिक वॉल असते. सो इनर थिक वॉल पूल होणार. ती इनर थिक वॉल पूल झाली तर ऑब्वियसली स्टोमाटाज आहे ते अपार्ट होणार फ्रॉम इच अदर आणि त्याच्यामुळे तिथे ओपन प्लेस क्रिएट होणार अँड दिस कॉजेस ओपनिंग ऑफ द स्टोमास. ही झाली डे टाईमची ॲक्टिव्हिटी. आता नाईट टाईममध्ये स्टोमास क्लोज कसे होतात ते बघू. डे टाईममध्ये टर्जिडिटी ॲक्ट होते तर ऑब्वियसली नाईट टाईममध्ये फ्लॅसिडिटी ॲक्ट होणार. आता टर्जिडिटी ॲक्ट होणे मीन्स बेसिकली जिथे कुठे टर्जिडिटी ॲक्ट झाली तिथे फर्स्ट कंडिशन कोणती क्रिएट होणार, दॅट इज एंडोऑस्मोसिस. अँड जिथे फ्लॅसिडिटी ॲक्ट होते तिथे एक्झोऑस्मोसिस क्रिएट होते. बट इन स्टोमास नाईट टाईममध्ये दोन्ही ऑस्मोसिस तिथे सायमल्टेनियसली ॲक्ट होतात. फ्लॅसिडिटी कंडिशन क्रिएट झाल्यावर दॅट इज एंडोऑस्मोसिस ऑल्सो अँड एक्झोऑस्मोसिस ऑल्सो. मग या दोन्ही ॲक्टिव्हिटी सायमल्टेनियसली ॲक्ट झाल्यामुळे तिथे डायअर्नल चेंज होतं. आता डायअर्नल चेंज काय आहे यासाठी दोन थेरीज प्रपोज केल्या आहे. त्या दोन थेरीज आपल्याला नंतर डिटेल शिकायच्या आहे. त्यामध्ये डायअर्नल चेंज काय असतो हे बघू. डायअर्नल चेंज तिथे क्रिएट झाल्यामुळे जे ऑस्मोटिक पोटेन्शियल आहे दॅट इज साय, आपण आधी शिकलो आहोत की ऑस्मोटिक पोटेन्शियल काय आहे, डिनोटेड बाय दिस साइन दॅट इज साय. डायअर्नल चेंज झाल्यामुळे तिथे ऑस्मोटिक पोटेन्शियल क्रिएट होणार. ऑब्वियसली ऑस्मोटिक पोटेन्शियल क्रिएट झालं तर थिन वॉल ऑफ गार्ड सेल ही जी आहे जी इलास्टिक आहे ती रिटेन ती आपल्या पोझिशनवर येणार आणि ही जी थिक वॉल आहे ती आता पुश होणार. इथे पुल झाली होती, इथे ते पुश होणार. थिन जे इनर वॉल आहे ती पुश झाल्यामुळे जे स्टोमाज आहे ते ऑब्वियसली फिल्ड होऊन जाणार. सपोज दिस इज स्टोमाटाज आहे, सपोज हे स्टोमाटाज आहे. जर ही इनर वॉल पूल झाली दॅट इज इट विल पूल इनसाइड, या साईडने पूल होणार तर ही स्पेस वाढणार
आणि जर सपोज ही इनर वॉल पुश झाली तर ही स्पेस क्लोज होणार. दिस इज बेसिकली पुल अँड पुश ॲक्टिव्हिटी ऑफ स्टोमास. सो डे टाईममध्ये हे पुल होणार, दॅट इज या डिरेक्शनला पुल होणार, सो स्पेस इन्क्रीज होणार. अँड नाईट टाईममध्ये ही जी वॉल आहे ती पुश होणार, ड्यू टू दॅट स्टोमास विल क्लोज. दिस इज ओपनिंग अँड क्लोजिंग ॲक्टिव्हिटी ऑफ स्टोमास. आता मी इथे सांगताना डायर्नल चेंज म्हटलं होतं, तर या डायर्नल चेंजला एक्सप्लेन करायसाठी दोन थेरीज दिल्या आहे. फर्स्ट थेरी वॉज प्रपोज बाय सिडवर्ड इन 1963 अँड सेकंड थेरी वॉज प्रपोज बाय लेविट इन 1974. पहिल्या थेरीचं नाव आहे दॅट इज स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्जन थेरी. आतापर्यंत आपण भरपूरशा थेरी शिकलो आहोत, ट्रान्सलोकेशनची, ट्रान्सपिरेशनची, अशा जेवढ्याही आपण थेरी शिकलो आहोत त्या थेरी कशाशी रिलेटेड आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं, कारण की आतापर्यंत आपण भरपूरशा थेरी शिकलो आहोत. कोणती थेरी कोणाशी रिलेटेड आहे यात कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन न करण्यासाठी एक आता सपोज आपण ह्या दोन थेरीज स्टोमाटासच्या स्ट्रक्चरच्या अंडरमध्ये शिकत आहोत. तर बेसिकली हे एका पेजवर या थेरीजचं हेडिंग आणि त्या थेरीज कशाशी रिलेटेड आहे हे सगळ्यात पहिले ह्या थेरीज कशाशी रिलेटेड आहे हे हेडिंग आणि त्या हेडिंगच्या अंदर कोणत्या थेरीज येतात. सपोज आता स्टोमाज आहे तर या स्टोमाटासच्या अंदर आपण या दोन थेरी शिकलो, तर ह्या दोन थेरी स्टोमाटासच्या अंदर आहे असं नोट करून ठेवायचं. अँड जेव्हा तुम्ही फॉर एक्झामला जेव्हा 1 मंथ बाकी असतो तेव्हा तुमची रिव्हिजन स्टार्ट होते, त्या टाईमला या शॉर्ट पॉईंट्सची रिवाईज करायचं. मीन्स जेव्हा आपले एक्झामचे ते 3 तास असतात त्यामध्ये कन्फ्युजन होत नाही. वर्षभर अभ्यास केला बट ॲट लास्ट मंथ तुम्ही शॉर्ट नोट्सची रिव्हिजन केली नाही तर तुम्हाला एक्झामच्या त्या 3 तासांमध्ये भरपूर कन्फ्युजन होतं आणि तिथे चान्स नाही राहत की आणखी तुम्ही रिव्हिजन कराल. सो बेसिकली जे 1 मंथ रिमेनिंग असतं और आयदर 1 वीक अगो तुम्ही शॉर्ट नोट्सची रिव्हिजन करा. आणि शॉर्ट नोट असेच बनवायचे की स्टोमाटासच्या अंदर या दोन थेरीज येतात, या दोन थेरीज आधी स्टडीज करून ठेवायच्या, मग स्टोमाटासच्या अंदर या दोन थेरीज येतात हे असं शॉर्टली नोट करायचं. बिफोर 1 मंथ शॉर्ट नोटची प्रिपरेशन स्टार्ट करून ठेवायची अँड आधी या पूर्ण थेरीजची प्रिपरेशन करायची. सो आपण आता थेरीज बघू. सो डायर्नल चेनच्या 2 थेरीज आहे, दॅट इज फर्स्ट प्रपोज बाय स्टीवर्ट अँड सेकंड प्रपोज बाय लेविट. दिस इज इन 1964, दिस इज इन 1974. या 2 थेरीजमध्ये 10 इयर्सची गॅप आहे. सो फर्स्ट थेरी इज स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्जन थेरी. आता स्टार्च आणि शुगरचं इंटरकन्व्हर्जन कसं होतं, डेमध्ये काय कन्व्हर्जन होतं, नाईटमध्ये काय कन्व्हर्जन होतं आणि त्यामुळेच त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कशा कंट्रोल होतात ते बघू. सो फर्स्ट इन डे टाईम या थेरीमध्ये एक एन्झाईम ॲक्टिवेट असतं, दॅट इज फॉस्फोरिलेज एन्झाईम. मग या एन्झाईममुळे काय चेंजेस येतात आणि त्या चेंजेसमुळे आपली ओपनिंग अँड क्लोजिंग कशी ॲक्टिवेट होते ते बघू. फर्स्ट स्टार्च प्रेझेंट असतं प्लांट्समध्ये, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ग्लुकोज जे आहे ते स्टार्च फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं प्लांट्समध्ये. मग हे स्टार्च फॉर्मचं जे ग्लुकोज आहे याचं कन्व्हर्जन होतं शुगरमध्ये ड्यू टू द एन्झाईम फॉस्फोरिलेज. या एन्झाईममुळे स्टार्चचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होतं डे टाईममध्ये. ड्यू टू दॅट जे ऑस्मोटिक पोटेन्शियल आहे ते इन्क्रीज होतं. ऑब्वियसली सेलमध्ये जर सपोज शुगर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर ऑब्वियसली तिथे ऑस्मोटिक पोटेन्शियल विल इन्क्रीज. दिस जे ऑस्मोटिक पोटेन्शियल इन्क्रीज होण्याची ॲक्टिव्हिटी आहे इट कॉजेस क्लोजिंग एंट्री ऑफ वॉटर. आता एखाद्या सेलमध्ये शुगर जे स्टार्चचं कन्व्हर्जन शुगरमध्ये झालं आणि त्यामुळे ऑस्मोटिक पोटेन्शियल इन्क्रीज मीन्स ऑस्मोटिक पोटेन्शियलचा जो रेट आहे तो इन्क्रीज झाला, त्यामुळे त्या सेलमध्ये वॉटर एंट्री क्लोज होते. ऑब्वियसली शुगर आहे, शुगर जर सपोज वॉटर एंट्री झाली तर इट क्रिएट्स प्रेशर ऑन द सेल वॉल अँड इट विल मे कॉजेस रप्चर ऑफ सेल. सो ते अवॉइड करायसाठी जेव्हा स्टारचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होतं आणि ऑस्मोटिक पोटेन्शियलचा रेट इन्क्रीज होतो त्या टाईमला वॉटरची एंट्री क्लोज केली जाते. ड्यू टू दॅट
गार्ड सेल गेट स्ट्रेच्ड आणि हे गार्ड सेल स्ट्रेट झाले तर आता आपण इथेच हे थिन वॉल आणि थिक वॉल कशा पुल आणि पुश होतात. आता सपोज गार्ड सेल स्ट्रेच होणार तर ऑब्वियसली जी इनर थिन वॉल आहे ती पुल होणार. सो गार्ड सेल स्ट्रेच झाल्यामुळे स्टोमाज विल वायडन्स मीन्स तिथे स्पेस क्रिएट होणार. सो दिस ॲक्टिव्हिटी ॲक्ट्स इन डे टाईम. आता या डे टाईम ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय बघितलं. फर्स्ट स्टार्चचं कन्व्हर्शन शुगरमध्ये. सो इट कॉजेस ड्यू टू फॉस्फोरिलेज एन्झाईम. एन्झाईम लक्षात ठेवायचं, आपण रिॲक्शन लिहिली आणि एन्झाईम मेन्शन नाही केलं तर ही रिॲक्शन ॲक्ट होत नाही. सो रिॲक्शन लिहिल्यावर तिथे वरती ॲरोवर एन्झाईम मेन्शन करायचं. सो स्टार्च विल कन्वर्ट इन टू शुगर ड्यू टू फॉस्फोरिलेज एन्झाईम. दिस विल क्रिएट इंक्रीज इन ऑस्मोटिक पोटेन्शियल. Increase in osmotic potential will causes closing entry of the water in the cell आणि वॉटरची एंट्री तिथे क्लोज झाली then it will causes stretching of guard cells. guard cellsची स्ट्रेचिंग झाली तर ऑब्वियसली स्टोमाज विल वाइडन. आणि आता नाईट टाईममध्ये ऑब्वियसली रिव्हर्स रिॲक्शन ॲक्ट होते. दॅट विल शुगर विल चेंजेस इन टू स्टार्च ड्यू टू द एन्झाईम फॉस्फोरिलेज. दिस विल कॉजेस डिक्रीज इन ऑस्मोटिक पोटेन्शियल. मग ऑस्मोटिक पोटेन्शियल डिक्रीज झालं. इट अलोज वॉटर टू एंटर इन द सेल अँड दिस विल कॉजेस फ्लॅटनिंग ऑफ गार्ड सेल. आता गार्ड सेल फ्लॅटन झाले तर ऑब्वियसली जी स्पेस आहे ती कमी होणार बिकॉज गार्ड सेलची स्पेस इन्क्रीज झाली. सो ड्यू टू दॅट नाईट टाईममध्ये स्टोमास क्लोज होणार. ही थेरी स्टडी करताना फर्स्ट डे टाईमची रिॲक्शन कशी ॲक्ट होते स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं. देन नाईट टाईमची रिॲक्शन ऑब्वियसली अपोज असते टू द डे टाईम. सो फर्स्ट डे टाईमची रिॲक्शन स्टडी करायची आणि नाईट टाईमची एक्झॅक्टली अपोजिट आहे टू द डे टाईम. सो ते साईन चेंज करून सगळं अपोजिट मेन्शन करून नाईट टाईमची रिॲक्शन आपण लिहू शकतो. सो दिस इज स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्जन थेरी प्रपोज बाय स्टेवर्ट इन 1964. यामध्ये डे आणि नाईट ह्या दोन कंडिशन्सची ॲक्टिव्हिटी कशी होते ते त्यांनी सजेस्ट केलं होतं अकॉर्डिंग टू दिस थेरी. स्टोमाटासच्या अंदर या ज्या दोन थेरीज आहे यांना लिमिटेशन्स दिले नाही आहेत सिलेबसमध्ये. आतापर्यंत आपण ज्याही थेरी शिकलो त्यामध्ये थेरी विथ रिस्पेक्ट टू इट्स लिमिटेशन स्टडी करायचे आहेत. बट या दोन थेरीला लिमिटेशन्स नाही आहेत. लक्षात ठेवायचं नाही तर थेरी लिहा आणि लिमिटेशन ॲट एक्झाम टाईम किंवा स्टडी टाईममध्ये सुद्धा थेरीज आहे. मग लिमिटेशन आहे का बा, मग कन्फ्युजन होतं की ही थेरी आहे की दुसरी थेरी आहे बा. सो स्टोमाटासच्या अंदर या ज्या दोन थेरीज आहे यांना लिमिटेशन्स नाही, सिंपल थेरी आहे. सो थेरी लिहायच्या पहिले डे टाईमची पूर्ण लिहून टाकायची. मग एक्झॅक्टली अपोजिट असते नाईट टाईमची. मीन्स इथे स्ट्रेच होते तर इकडे फ्लॅटेंड होणार. इकडे ऑस्मोटिक पोटेन्शियल इन्क्रीज होतं तिथे डिक्रीज होणार. दिस इज ऑल अबाउट स्टार्च शुगर इंटरकन्व्हर्जन थेरी. आता आपली नेक्स्ट थेरी आहे दॅट इज थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. आता व्हॉट इज प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. केमिस्ट्रीमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स हे सगळे तुम्ही आधीपासून शिकतच आले आहेत. प्रोटॉन मीन्स व्हॉट पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. सो आता आपण प्रोटॉनचे जे ट्रान्सपोर्ट आहे आणि त्यामुळे क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ स्टोमाटास कसे अफेक्ट होतात ते बघू. थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट इज फर्स्ट प्रपोज्ड बाय लेविट इन 1974. सो आपण स्टार्ट करू. ही जी मुवमेंट ऑफ स्टोमाटास आहे हे ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटॉन्स मीन्स त्यांनी अफेक्ट होते. दॅट इज स्टोमाटल मुवमेंट ड्यू टू ट्रान्सपोर्ट ऑफ H+ and K+ आयन. H+ मीन्स हायड्रोजन आयन्स, K+ मीन्स पोटॅशियम आयन्स. सो या दोन आयन्सच्या मुवमेंटमुळे स्टोमाटाची जी मुवमेंट आहे ती इफेक्ट होते. आता ती डे टाईममध्ये आणि नाईट टाईममध्ये कशी रिस्पेक्टिव्हली इफेक्ट होते ते बघू. डे टाईममध्ये स्टार्चचे कन्व्हर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होणार. 11th तुम्ही ग्लायकोलिसिस ही जी रिॲक्शन आहे त्यानंतर एक स्टोमाटासमध्ये बेसिकली डे टाईम अँड नाईट टाईममध्ये एक रिॲक्शन फ्लो चार्ट आहे. तो फ्लो चार्ट शिकला असेल. दॅट इज डे टाईममध्ये स्टार्चचे कन्व्हर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होतं.
हे जे मॅलिक ॲसिड आहे हे डिसोसिएट्स होऊन मॅलेट फॉर्म करतं विथ रिलीज ऑफ प्रोटॉन आयन. फर्स्ट डे टाईममध्ये स्टार्चचं कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होणार. इथे कुठलाही एन्झाईम ॲक्ट होत नाही. ड्यू टू दॅट जर एन्झाईम ॲक्ट झाला तर स्टार्चचं कन्वर्जन शुगर, आणि जर एन्झाईम ॲक्ट होत नसेल, सिम्पल रिॲक्शन असेल, देन इट विल कॉजेस conversion of starch into the malic acid. Then starch will convert into malic acid at a day time. मग malic acid dissociates होऊन मॅलेट आणि प्रोटॉन फॉर्म करतं. हे जे मॅलेट आणि प्रोटॉन आहे ही सबसिडरी सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होतात. सबसिडरी सेल्स मीन्स व्हॉट? दॅट इज ॲसेसरी सेल्स जे गार्ड सेल्सच्या अराउंड प्रेझेंट असतात. प्लांट सेलमध्ये स्टार्चचं कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये, त्यानंतर मॅलिकचं डिसोसिएशन मॅलेट आणि प्रोटॉनमध्ये. मग हे जे कॉम्प्लेक्स आहे हे ट्रान्सपोर्ट केले जातात सबसिडरी सेल्समध्ये. मग हे सबसिडरी जे सेल्स आहे हे आपण आधी शिकलो की सबसिडरी सेल्स आर रिझर्वायर्स ऑफ K+ आयन्स. सो आता इथे K+ आयन्स आपल्या रिॲक्शनमध्ये एंटर होणार. सो मॅलेट आणि प्रोटॉन सबसिडरी सेलमध्ये ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर K+ आयन ॲक्टिवेट होणार. देन दिस K+ आयन विल रिॲक्ट विथ मॅलेट अँड दिस विल फॉर्म पोटॅशियम मॅलेट. ऑब्वियसली K+ आहे दॅट इज पोटॅशियम आयन आहे. कोणताही आयन हा आयोनिक फॉर्ममध्ये जास्त वेळ राहत नाही. इट विल कॉजेस ऑर इट विल रिॲक्ट्स इझिली टू द ॲडजसंट कंपाऊंड टू फॉर्म इट स्टॅबिलिटी. मीन्स K+ आयन आहे आणि K+ आयन आयोनिक फॉर्ममध्ये जास्त वेळ राहत नाही. सो दॅट इट कॉजेस पोटॅशियम मॅलेट. म्हणजे ह्या मॅलेटसोबत हा K+ आयन रिॲक्ट होतो आणि त्यामुळे पोटॅशियम मॅलेट फॉर्म होतं. आता ॲक्सेसरी सेल्समध्ये पोटॅशियम मॅलेट फॉर्म होणार. देन ऑब्वियसली इट इन्क्रीजेस मोलॅरिटी ऑफ द ॲक्सेसरी सेल्स, ऑस्मोलॅरिटी ऑफ ॲक्सेसरी सेल्स. पोटॅशियम मॅलेट फॉर्म झाल्यानंतर सेल्सची ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होणार. देन इट विल कॉजेस एंडोऑस्मोसिस कंडिशन. आणि एंडोऑस्मोसिस झाल्यावर काय होतं? दॅट इज थिन वॉल ऑफ गार्ड सेल्स प्रेशर क्रिएट होतं. देन थिक वॉल पूल्ड होतात आणि स्टोमाज विल ओपन. सो एंडोऑस्मोसिस क्रिएट होऊन इन दॅट वे स्टोमाज विल ओपन इन डे टाईम. देन एक नोट आहे जे समोर आपल्याला कामी आहे, दॅट इज K+. जेव्हाही K+ आयनचं अपटेक होतं दॅट इज K+ आयन ॲक्टिवेट होतं. त्याचबरोबर Cl- आयनसुद्धा ॲक्टिवेट होतात. बिकॉज KCl आहे ते डिसोसिएट होऊन K+ अँड Cl- फॉर्म होतं. दॅट इज K+ आयन ॲक्टिवेट झाला रिस्पेक्टिवली Cl- आयनसुद्धा ॲक्टिवेट होतात. सो आता ही झाली आपली डे टाईमची रिॲक्शन. दॅट इज स्टारचं कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये, देन मॅलिक ॲसिडचं कन्वर्जन मॅलेट अँड प्रोटॉन. देन मॅलेट विल कंबाईन्स विथ K+ आयन टू फॉर्म पोटॅशियम मॅलेट. पोटॅशियम मॅलेट फॉर्म झाल्यानंतर सेलची ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. दिस विल कॉजेस कंडिशन ऑफ एंडोऑस्मोसिस अँड इन दॅट वे स्टोमाज विल ओपन इन डे टाईम इन द थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. प्रोटॉन ट्रान्सपोर्टमुळे जे स्टोमाज आहे ते कसे ओपन होतात, दिस इज आपण हे बघितलं. देन नाईट टाईममध्ये स्टोमाज क्लोज कसे होतात ते बघू. आता नाईट टाईममध्ये K+ आयन अँड Cl- आयन जे कन्वर्जन आहे ते ॲब्सिसिक ॲसिड प्रिव्हेंट करतं. जर सपोज K+ आयन अँड Cl- आयन मीन्स फॉर्मच नाही झाले तर ऑब्वियसली पोटॅशियम मॅलेट फॉर्म होणार नाही. पोटॅशियम मॅलेट फॉर्म झालं नाही देन इट विल डझंट कॉजेस इंक्रीज इन ऑस्मोलॅरिटी अँड एंडोऑस्मोसिस फॉर्म होणार नाही. सो पोटॅशियम मॅलेट फॉर्म होण्यासाठी रिस्पॉन्सिबल काय आहे अँड नेसेसरी काय आहे, दॅट इज पोटॅशियम आयन. बट इन नाईट टाईम ॲब्सिसिक ॲसिडमुळे K+ आयन अँड Cl- आयन फॉर्मच होत नाही, प्रिव्हेंट होतात. ड्यू टू दॅट जी गार्ड सेलची परमिएबिलिटी आहे ती चेंज होते. गार्ड सेलची परमिएबिलिटी चेंज झाल्यामुळे हायपोटोनिक कंडिशन क्रिएट होते. आता व्हॉट इज हायपोटोनिक? आपण जेव्हा ऑस्मोसिस शिकलो होतो तेव्हा 3 कंडिशन शिकलो होतो. मीन्स सोल्युशनचं डिफरन्शिएशन कसं होतं इंटू हायपोटोनिक अँड आयसोटोनिक. सो आपण त्यामध्ये हायपोटोनिक काय आहे हे शिकलो होतो विथ इट्स
definition. So change in permeability in guard cells, then this will causes creating condition hypotonic. मग ही हायपोटोनिक कंडिशन क्रिएट झाल्यावर फ्लॅसिडिटी क्रिएट होणार. इथे एंडोऑस्मोसिस आहे, इथे एंडोऑस्मोसिस इज रिस्पेक्टिवली टू द टर्जिडिटी आणि इथे फ्लॅसिडिटी आहे मीन्स इट विल कॉजेस एक्झॉस्मोसिस. सो नाईट टाईममध्ये के प्लस अँड Cl मायनसचं फॉर्मेशन प्रिव्हेंट होतं. ॲब्सेसिक ॲसिडमुळे या आयन्सचं फॉर्मेशन नाही झाल्यामुळे जी गार्ड सेल्सची परमियाबिलिटी आहे मीन्स परमियाबिलिटी मीन्स वॉट पासिंग ऑफ एनी आयन्स थ्रू एनी मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेनमधून जर एखादी सबस्टन्स पास नसेल होत किंवा पास होत असेल तर ती त्या लेयरची मेम्ब्रेनची परमियाबिलिटी असते. सो दिस कॉजेस चेंज इन परमियाबिलिटी इन गार्ड सेल. दिस विल क्रिएट्स कंडिशन ऑफ हायपोटोनिक. हे हायपोटोनिक कंडिशन क्रिएट झाल्यामुळे ते फ्लॅसिडिटी क्रिएट होणार. ऑब्वियसली फ्लॅसिडिटी क्रिएट झाली दे स्टोमाज विल क्लोज. सो दिस इज द डे अँड नाईट रिॲक्शन्स कम्स अंडर थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. आपण दोन थेरीज बघितल्या, दॅट इज स्टार शुगर इंटरकन्वर्जन थेरी अँड थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. या सगळ्या थेरी स्टोमाटासच्या स्ट्रक्चरच्या अंडरमध्ये येतात. सो दिस इज ऑल अबाउट द थेरी. अँड आता आपला सेकंड टॉपिक आहे दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन. हा लास्ट टॉपिक आहे या चॅप्टरचा. आतापर्यंत आपण ट्रान्सपिरेशन प्रोसेस शिकलो, त्यामध्ये स्टोमाटासचं स्ट्रक्चर. स्टोमाटासच्या स्ट्रक्चरमध्ये दोन थेरीज दॅट इज स्टार शुगर इंटरकन्वर्जन थेरी अँड थेरी ऑफ प्रोटॉन ट्रान्सपोर्ट. आता आपण ट्रान्सपिरेशनचं सिग्निफिकन्स काय आहे त्यामध्ये ॲडव्हान्टेजेस रिस्पेक्टिव्हली डिसॲडव्हान्टेजेस दोन्ही बघणार आहोत. बस एका लाईनचे ॲडव्हान्टेजेस आहे, तुम्ही रीड जरी केले तर इझिली समजून जातं. आणि आतापर्यंत आपण जेही शिकलो दॅट इज रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, ट्रान्सपिरेशन, ट्रान्सलोकेशन, या सगळ्यांचंच जे ॲडव्हान्टेजेस आहे ट्रान्सपिरेशन आहे दॅट इज रिमूव्ज एक्सेस ऑफ वॉटर. ट्रान्सपिरेशनच्या डेफिनेशनमध्येच आहे की वॉटरचं फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस फ्लो होतं, दॅट इज ट्रान्सपिरेशन दॅट रिमूव्ज एक्सेस ऑफ वॉटर. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनला हेल्प करतं. ट्रान्सपिरेशन ही प्रोसेस पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन थ्रू ॲक्ट होत असते. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन थ्रू मेनी ऑफ द वॉटर मॉलिक्युल्स अँड मिनरल्स त्या ॲब्झॉर्प्शनमध्ये ॲक्ट होऊन विदाउट लुझिंग ऑफ देअर एनर्जी पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनच्या एनर्जीनी फ्लो होतात. दॅट इज पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ H2O दॅट इज वॉटर अँड मिनरल्स. देन हेल्प्स इज ट्रान्सलोकेशन. आतापर्यंत जे आपण ट्रान्सलोकेशन ऑफ फूड, ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर शिकलो त्यामध्ये आपण बघितलं आहे की ट्रान्सपिरेशन ही ट्रान्सलोकेशन च्या पॅरलली ॲक्ट होऊन कशी हेल्प करते. देन एक्सचेंज ऑफ गॅसेस, रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिसमध्ये जेही एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं ते विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपिरेशन होत असतं. देन मेंटेन टर्गर इन सेलमध्ये जे टर्गर ॲक्ट होतं ते मेंटेन होतं ड्यू टू ट्रान्सपिरेशन, जे आता आपण ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा शिकलो. दिस इज बेसिकली ड्यू टू टर्गर. मग ते टर्गर जे मेंटेन होतं इज ड्यू टू ट्रान्सपिरेशन. देन डिक्रीजेस टेम्परेचर ऑफ लीफ. लीफचं टेम्परेचर डिक्रीज इज ड्यू टू ट्रान्सपिरेशन. जर सपोज टेम्परेचर ऑफ लीफ इन्क्रीज झालं देन इट विल कॉजेस ब्रेकिंग ऑफ लीफ. जे समरच्या सीझन स्टार्ट होण्याच्या आधी लीफ फॉल होतात प्लांट्सचे, दिस इज ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ लीफ. सो ट्रान्सपिरेशन कॉजेस डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ लीफ. त्यामुळे प्लांट ग्रीन अँड त्याचे लीव्स प्रेझेंट असतात. आता मग डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. ट्रान्सपिरेशन एका लिमिटपर्यंत ॲक्ट झालं तर ते ॲडव्हान्टेजेस राहतात प्लांटसाठी. बट बियॉन्ड द लिमिट जर ॲक्ट होत असेल दॅट इज एक्सेस ट्रान्सपिरेशन, इट विल कॉजेस विल्टिंग अँड इंजुरी इन अ प्लांट. तर विल्टिंग मीन्स व्हॉट. जर सपोज एक्सेस ट्रान्सपिरेशन ॲक्ट झालं तर हे जे टेम्परेचर जे डिक्रीज्ड आहे ते टेम्परेचर इन्क्रीज होणार लीफचं. मग टेम्परेचर जर सपोज लीफचं इन्क्रीज झालं देन इट विल कॉजेस विल्टिंग ऑफ लीफ, म्हणजे लीफ फॉल होतात. दॅट इज बेसिकली विल्टिंग ऑफ लीफ. आणि जर एक्सेस ऑफ वॉटर जर प्लांटच्या बाहेर निघालं देन इट विल कॉजेस डिक्रीज इन प्लांट वॉटर अमाऊंट इन अ प्लांट अँड दिस विल कॉजेस इंजुरी इन अ प्लांट. सो दिस इज डिसॲडव्हान्टेजेस. एकाच कंडिशनवर ॲक्ट होतात दॅट इज एक्सेस ट्रान्सपिरेशन.
नॉर्मल ट्रान्सपिरेशनमध्ये डिसएडव्हान्टेजेस नसतात. सो दिस इज बेसिकली ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. सपोज एक्झाममध्ये ॲडव्हान्टेजेस विचारले तर फक्त ॲडव्हान्टेजेस लिहायचे, अँड सपोज सिग्निफिकन्स विचारले तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस दोनही लिहायचे. सिग्निफिकन्स म्हणजे ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस दोन्ही कवर होतात. सपोज ॲडव्हान्टेजेसच विचारले तर डिसएडव्हान्टेजेस लिहत बसायचं नाही, फक्त ॲडव्हान्टेजेस लिहायचे. सो दिस इज ऑल अबाउट सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन. एक छोटी कन्सेप्ट आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, दॅट इज प्रपोज बाय क्रिटिस इन 1926, दॅट इज ट्रान्सपिरेशन इज नेसेसरी इव्हिल. आता नेसेसरी पण आणि इव्हिल पण ह्या दोन्ही अपोजिट आहे. सपोज एखादी गोष्ट नेसेसरी असेल मग ती इव्हिल कशी असेल. सो ट्रान्सपिरेशन ही जी प्रोसेस आहे त्याचे एवढे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. दॅट इज इट हेल्प्स ट्रान्सलोकेशन, इट कॉजेस वॉटर मीन्स जे वॉटरची लेवल आहे ती मेंटेन करतं. बट बियॉन्ड द लिमिट ॲक्ट झालं देन इट विल कॉजेस इंजुरी इन अ प्लांट. या ड्युअल नेचरमुळे क्रिटिस या सायंटिस्टने ट्रान्सपिरेशनला नेसेसरी इव्हिल म्हटलं आहे. की एका लिमिटपर्यंत ट्रान्सपिरेशन ॲक्ट झालं देन इट विल नेसेसरी फॉर प्लांट, दॅट इज इट इज गुड फॉर अ प्लांट. बट बियॉन्ड द लिमिट ॲक्ट होत असेल दॅट इज एक्सेस ट्रान्सपिरेशन then it will causes evil to the plant. So this is transpiration is necessary evil. Give reason or either why transpiration is necessary evil असा क्वेश्चन येऊ शकतो. सो त्यामध्ये फर्स्ट सायंटिस्टचं नेम मेन्शन करायचं आणि देन शॉर्ट एक्सप्लेनेशन द्यायचं. दिस इज ऑल अबाउट ट्रान्सपिरेशन इज नेसेसरी इव्हिल. इथे तुमचा प्लांट वॉटर रिलेशन हा टॉपिक क्लोज झाला. तुम्हाला ह्यामध्ये काही क्वेश्चन्स असेल किंवा क्वेश्चनची आन्सर रायटिंग कशी पाहिजे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही तसं प्रोव्हाइड करू. दिस इज ऑल अबाउट प्लांट वॉटर रिलेशन. आपण हा टॉपिक वॉटरच्या कॅरेक्टरिस्टिकपासून स्टार्ट केला होता. त्यानंतर स्लाइडली आपण पहिले वॉटर, मग प्लांट आणि वॉटर सायमल्टेनियसली कसे ॲक्ट होतात, काय रिलेशन आहेत ते बघितलं. मग स्टोमाटाचं स्ट्रक्चर बघितलं जे मेन रिस्पॉन्सिबल असतं ट्रान्सपिरेशनसाठी. दिस इज ऑल अबाउट प्लांट वॉटर रिलेशन 6th टॉपिक ऑफ 12th बायोलॉजी. यामध्ये काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही या शॉर्ट टॉपिकचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू.